नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्ही ड्रॅगन फ्रूट हे फळ नक्की पाहिले असेल। बाहेरून गुलाबी किंवा लाल रंगाचं आणि आतून पांढरं किंवा लालसर गर असलेलं हे फळ दिसायला इतकं आकर्षक आहे, तितकंच ते आरोग्यासाठीही फायदेशीर मानलं जातं। पण तुम्हाला माहीत आहे का, ड्रॅगन फ्रूटमध्ये नेमके कोणते घटक पोषक असतात? हे फळ खाल्ल्याने शरीराला काय फायदे होऊ शकतात आणि दिवसातून किती खावे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ड्रॅगन फ्रूटबद्दल ही माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। ड्रॅगन फ्रूटमध्ये आहारातील फायबर असते, त्यामुळे आपल्या आहारात योग्य प्रमाणात फायबर मिळण्यास मदत होते। फायबरमुळे पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यास आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते। ड्रॅगन फ्रूटमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि विविध वनस्पतीजन्य संयुगे आढळतात। अँटीऑक्सिडंट्स शरीरातील ॲक्टिव्हेटिव्ह स्ट्रेसपासून पेशींचे संरक्षण करण्यास मदत करतात। ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक घटक असतात। संतुलित आहाराचा भाग म्हणून हे फळ शरीराच्या सामान्य रोगप्रतिकारक कार्याला आवश्यक पोषण देण्यास मदत करते। ड्रॅगन फ्रूटमधील फायबर आणि बियांमध्ये असणारे काही चांगले फॅट्स संतुलित आहाराचा भाग असतो। मात्र फक्त हे एक फळ खाल्ल्याने हृदयाशी संबंधित आजार बरे होतात असे समजू नका। ड्रॅगन फ्रूटमध्ये पाणी आणि फायबर असल्यामुळे ते पोट भरल्यासारखे वाटते। यामुळे वजन नियंत्रणाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींसाठी हे फळ संतुलित आहारामध्ये एक चांगला पर्याय आहे। पण फक्त ड्रॅगन फ्रूट खाऊन वजन कमी होत नाही, त्यासाठी संपूर्ण आहार, व्यायाम आणि जीवनशैली महत्त्वाची आहे। ड्रॅगन फ्रूट कसे खावे? ड्रॅगन फ्रूट खाताना सोपा मार्ग म्हणजे ते ताजे कापून खाणे। तुम्ही हे फळांच्या सलाडमध्ये किंवा स्मूदीमध्ये वापरू शकता। फळ खाण्यापूर्वी ते स्वच्छ धुवून घ्या आणि खराब झालेला भाग काढून टाका। याच्या बिया साधारणपणे खाता येतात। ड्रॅगन फ्रूट खाताना काय काळजी घ्यावी? ड्रॅगन फ्रूट पौष्टिक असले तरी कोणतेही फळ अति प्रमाणात खाण्याची गरज नाही। तुम्हाला एखादी आरोग्याची समस्या असेल, विशेषतः रक्तातील साखर किंवा इतर आहारांशी संबंधित समस्या असतील, तर तुमचे डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञ यांचा सल्ला घ्यावा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच आरोग्यविषयी माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एक नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये। धन्यवाद।